विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण आज 8वी स्कॉलरशिपचा पेपर पाहणार आहोत. याच्यात उत्तरे पाहणार आहोत. सर्वप्रथम मी गणिताचे उत्तर सांगणार, कारण मी गणिताचा टीचर असल्यामुळे पहिले गणिताचे सांगेल, नंतर मराठीचे उत्तर सांगेल. आता ही उत्तर जे लिहिलेले आहे त्याच्यातला एखादा उत्तर सोडलं तर बाकी सर्व उत्तर व्यवस्थित आहे. मी सर्व उत्तर करून पाहिलेले स्वतः आणि लाईव्ह क्लासेसमध्ये पण सांगितलेले आहे. तर ही सर्व उत्तरं योग्यच आहेत. 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक आपल्याला इथं 3 उत्तर आहे याचं. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे ते. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे सर्व सॉल्व करून पाहिलेले आहेत मी, उत्तर हे केलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे पण उत्तर आहे ते एखादं उत्तर सोडलं तर बाकी सर्व उत्तरं योग्यच राहणार आहे. एखादं होऊ शकतं की चुकाल, पण बाकी सर्वचे उत्तर मी करून पाहिलेले आहेत. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 7. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्यांना कुणाला लाईव्ह मार्गदर्शन हवं आहे, क्लास जॉईन करायचा आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मी एक माझा नंबर सोडतो, त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जर लाईव्ह ऑनलाईन कोणाला मार्गदर्शन गणिताचं पाहिजे असेल तर. 33 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 35 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गणिताचे मी सर्व उत्तरं चेक करूनच टाकलेली आहेत, उत्तरं करून दाखवलेली आहेत लाईव्ह क्लासमध्ये. तर लाईव्ह क्लासमध्ये जाऊ शकता आणि तिथे उत्तरं पाहू शकता. 37 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अचूक पर्याय निवडायचे होते ते. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. 38 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक इथे 2 उत्तर आहे हे पर्याय क्रमांक. इथे थोडंसं मला डाऊट होता, ह्या दोनपैकी कोणतेही असू शकते. ह्या दोनपैकी 1 आणि 2मध्ये हे 2 तर करेक्ट आहे. असत्य ह्या दोनपैकीच हे दोन्ही सत्य आहेत. प्रमाणरूप बहुरूपपदी चलाच्या घाताकाचा चढता किंवा उतरता क्रम करता येतो. नॉर्मली हे उतरत्या क्रमानंच लिहितात, पण तरी पण आपण याचं उत्तर मी सांगत नाही. ह्या दोनपैकी एकच राहील. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 40 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, इथे मी टिक मार्क करतो. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 41 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 44 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, इथे आपल्याला 2 अचूक पर्याय द्यायचे होते, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 48 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 50व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर याची डिटेलमध्ये उत्तर पाहायचे असेल तर माझा एक व्हिडिओ आहे दुसरा, डिटेलमध्ये 2 तासाच्या आसपास केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही याची सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. इथे 2 आपल्याला विचारले होते, 2 अचूक पर्याय. 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 54व्याचं थोडं मला डाऊटफुल वाटते, त्याच्यामुळे मी याचं उत्तर केलं नाही. 54व्या प्रश्नाचं थोडंसं मला उत्तरामध्ये संशय आहे, तर थोडासा मी याचं उत्तर, कारण ते भरपूर माहिती कमी आहे, पण नंतर मी थोड्या वेळानंतर याचं उत्तर मी टाकण्याचा प्रयत्न करेन. चला, त्याच्यानंतर 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता बाकीचे उत्तर मी केलेली नाही, त्याच्यामुळे त्याच्यातली उत्तरं मराठीचे चूक एखादं असू शकतात, त्याच्याबद्दल मी हमी नाही सांगत, पण ते नंतर उत्तर मी सांगणारच आहे. 57चं उत्तर 4 आहे. गणिताचे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. 58चं उत्तर 1 आहे. 59चं उत्तर इथे आपल्याला ह्या 2मध्ये मला वाटतं की पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे ह्याचं. इथे थोडं मला डाऊटफुल होतं. ब आणि क असू हे तर 100% अचूक योग्य पर्याय. फक्त मला थोडा डाऊटफुल होता, त्याच्यामुळं मी इथे ह्या 2पैकी उत्तर असू शकतं त्याचं. 60व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
61व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 62 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. 63 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 64 मध्ये 2 अचूक पर्याय निवडायचे होते, तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. 65व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 68 ह्या प्रश्नाचे आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे होते, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 आणि 4 उत्तर यायचं. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आणि 70 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. मी जसं की सांगितलं की सर्व प्रश्नाची उत्तरे मी स्वतः काढून दाखवलेली आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये संशय घ्यायची काही हरकत नाही. एखादा प्रश्न सोडला आणि तर माझे सर्वच प्रश्न उत्तर योग्यच आहे. ठीक आहे. आणि जिथं डाऊट आहे मी तिथं सांगतो आणि जिथं कन्फर्म आहे मी तिथं सांगितलं की कन्फर्म इथे हे उत्तर आहे. इथे मला उत्तर थोडंसं प्रश्नामध्ये हे थोडंसं मला डाऊट वाटलं. ठीक आहे, याचं उत्तर मला सापडत नव्हतं, त्याच्यामुळं हे उत्तर मला वाटते की बाद होऊ शकतो हा प्रश्न. ह्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला भेटू शकतात, सर्वांनाच मार्क भेटू शकतात. तरी पण हे पुन्हा 2-3 वेळेस करून पाहिलं पण उत्तर आलं नाही मला, तरी पण मी अजून एक थोडासा उत्तर पाहण्याचा याचा चेक करण्याचा प्रयत्न करेनच. त्याच्यानंतर 72 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. याची सर्व डिटेलमध्ये स्पष्टीकरणासहित उत्तरे मी एका व्हिडिओमध्ये केलेली आहे, तर ते स्पष्टीकरणासहित व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि त्याचे समाधान करून घेऊ शकता. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता मी मराठीचे उत्तरं सांगेन तुम्हाला. गणिताची सर्व उत्तरे मी स्वतः केलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी जसं सांगितलं की सर्व उत्तरं योग्यच आहेत, करून मी पाहिलेली आहेत. तर एखादा माणूस चुकीचा पुतळा असतो, त्याच्यामुळे एखादा दुसरा प्रश्न चुकीचा असू शकतो, परंतु बाकीचे जेवढे 50 पैकी 48 तरी मी गॅरंटेड सांगतो की मी जे उत्तर केलेले आहेत तेच योग्य आहेत. त्याच्यामुळं शंका घ्यायचं कारण नाही. तुम्ही उत्तरं कन्फर्म मार्क तुमचे जे पडतील ते नक्कीच सांगायचे आहेत. मी मराठीचं लगेच तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर मराठीचा घेतो आहे. मराठीचं मी गॅरंटेड तुम्हाला सांगत नाही, कारण इथे मराठीचं पहिल्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, दुसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे डिस्कस करून जे मराठीचे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याकडून मी केले. पण मी गणिताची गॅरंटी देऊ शकतो, मराठीची गॅरंटी 100% देऊ शकत नाही. तरी पण उत्तर एक पूर्ण उत्तरपत्रिकाच पाठवायची, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर पाठवावंच लागतात. 4थ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 पैकी एक थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी हे दोन्हीपैकी एक असू शकतं. एक पर्याय क्रमांक 4 लिहा तुम्ही. तरी पण इथे 2 अचूक पर्याय निवडायचे होते, त्याच्यामुळं पहिलं आणि 4थं उत्तर योग्य आहे. इथे 8व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 9व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला संवाद किती ठिकाणी झाले निश्चित सांगता येणार नाही, पण इथे 4 उत्तर पण असू शकतं. इथे नीट सांगता येत नाही, इथे त्यांनी थोडंसं हे सांगितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक इथं रुपालीने कादंबरीचे स्टेशन गाठीपर्यंत उन्हाळ्यात इथं रिपीट करणे किंवा पायपीट करणे ह्या 2 पैकी उत्तर आहे. त्यांनी जसे उत्तर दिले मी तसंच दिले. इथे 14 उत्तर आहे. जर तुम्ही उत्तर तुम्हाला कन्फर्म असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तरं टाकू शकता. इथे दिवाकर शंकर केशव कानेटकर हे उत्तर चुकीची जोडी होती. कमेंट बॉक्समध्ये 100% गॅरंटी असेल तर तुम्ही आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. गणिताचे उत्तर तर गॅरंटेड बरोबर आहेतच. 15व्याचं 1 आहे, 16व्याचं उत्तर 3 आहे, 17व्याचं उत्तर 2 आहे, 18व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, 19व्या ह्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. 20 नंबरचे इथे थोडासा डाऊटफुल होता, त्याच्यामुळे इथे 2 प्रश्न टिक मार्क आहेत. तर याचं तिसरं किंवा 4थं उत्तर राहू शकतं. 21व्या प्रश्नाचं उत्तर दया करणे. 22व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3.
23व्याचं उत्तर आहे इथे 2 आपल्याला पर्याय द्यायचे होते. इथं पहिलं आणि दुसरा योग्य उत्तर आहे. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 25व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे आपण हा संपूर्ण उत्तर पाहिले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप जर ऑप्शन आला तर हाईप ह्या ऑप्शनला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.